बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आलेत, कारण पिकासाठी हजारो रुपये खर्चून सुद्धा बाजारात कांद्याला योग्य तो भाव मिळत नाहीये। कवडीमोल भाव मिळतोय, तसंच प्रति क्विंटल अवघे 100 ते 150 रुपयेच दर कांद्याला मिळतो आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये, वाहतुकीचा खर्च सुद्धा निघत नाहीये आणि त्याच्यामुळे शेतकरी अक्षरशः रणकुंडीला आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतायत। 12 क्विंटल कांदा टाकेल होता मी, 25 गोणी, त्यातला रुपया आलेला आहे फक्त, त्यातला रुपया आलेला आहे फक्त, त्यातला रुपया आलेला आहे, त्यातला रुपया आलेला आहे। लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये, ते देणं सुद्धा नाही फिरले। मुलीचे लग्न केल्याबद्दल ते देणं सुद्धा नाही फिरले, ते देणं सुद्धा नाही फिरले, देणं सुद्धा मुलीचे लग्न केले। एकीकडे वाढलेले बियाणं, खतं, औषधं, मजुरी आणि वाहतुकीचे खर्च, तर दुसरीकडे बाजारात कांद्याला मिळणारा अत्यल्प दर। 12 क्विंटल कांदा टाकेल होता मी, 25 गोणी, त्यातला रुपया आलेला आहे फक्त। माणसाला वाटतं ना पैसे व्हावं, शेतकऱ्याला लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये, ते देणं सुद्धा नाही फिरले। मुलीचे लग्न केल्याबद्दल 3 रुपये 4 रुपये भाव लागतो चांगल्या कांद्याला, थोडा खराब ते रुपये 2 रुपये असा भाव लागू राहिला। कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। मागील महिन्याभरापासून कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याला अवघे 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। मोठ्या मेहनतीनं आणि निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत पिकवलेला कांदा बाजारात आणल्यानंतर योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत। लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये, ते देणं सुद्धा नाही फिरले। मुलीचे लग्न केल्याबद्दल काही शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अपुऱ्या साठवणुकीमुळे कांदा सडत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे ठेवला तर सडतोय आणि विकला तर रडवतोय, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे। हमी भावाचा अभाव, बाजारातील चढ उतार आणि अपुरी साठवणूक व्यवस्था यामुळे कांदा उत्पादकांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलंय। पेरलं तर उगवेल का आणि पिकलं तर विकेल का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालाय। सरकारनं तातडीनं कांद्याला हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। कांद्याचे लावल्यापासून तर भरपूर 50-60 हजार खर्च झालेला आहे। तो खर्च सुद्धा निघाला, काही साडला, काही मार्केट नेला तर भाव 1 रुपया 2 रुपये लागू राहिला। गाडी भाडं चाललं त्याच्यात 500-600 रुपये गाडी, गोण्याचे भाव वाढले। शासनाने काहीतरी अनुदान जाहीर करावं, कांद्यावर काहीतरी निर्यात करून काहीतरी थोडेफार शेतकऱ्याला द्यावं। हातात काही जे आहे ना, मार्केट न्याला 1 रुपया 2 रुपये भाव राहू राहिला। जवळपास मी 1 एकर कांदा लावला होता, 100 ते 110 क्विंटल कांदा माझं उत्पन्न झालेलं आहे। परंतु मला याला पिकवण्यासाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च आलेला आहे। रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून अगदी लहान लेकरासारखा याचा सांभाळ केलाय आणि आज मार्केटमध्ये जर पाहायला जर गेलं तर याला 2 आणि 3 रुपये भाव भेटू राहिला। उत्पादन खर्च जर विचार केला तर 4 ते 5 रुपये प्रति किलो याला खर्च झालेला आहे, उत्पादन खर्च। मग जगायचं कसं? कुठंतरी शेतकऱ्याला 2 पैसे भेटतील अशा पद्धतीने उपाययोजना करावं शासनानं, एवढीच विनंती राहील माझी। दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढवलंय। आता सरकार या प्रश्नावर काय तोडगा काढणार आणि शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सचिन जिरे, छत्रपती संभाजीनगर, पुढारी न्यूज।